आमच्या देशात आलं आणि त्या कमिशन समोर जाण्यासाठी बाबासाहेबांनी जो जीवाचा आटापिटा केला तो अवर्णनीय असाच आहे. ते साऊथ बोरो कमिशन किती आमच्यासाठी महत्त्वाचं आहे हे एकमेव बाबासाहेब आंबेडकरांना कळालेलं आहे. त्या काळामध्ये 1930 साली सायमन कमिशनच्या समोर साक्ष देण्यासाठी बाबासाहेबांनी जे प्रयत्न केले तेही अत्यंत पराकोटीचे आहेत आणि घटना समिती जाण्यासाठी बाबासाहेबांनी जो जीवाचा आटापिटा केला तेही तुमच्या आमच्या सगळ्यांना माहिती आहे. पण जेव्हा मसुदा समितीमध्ये बाबासाहेब आंबेडकर जातात, अध्यक्ष होतात, बाबासाहेब एकच म्हणतात की केवळ माझ्या समाज घटकाचा उद्धार करावा, त्यांना न्याय द्यावा, एवढ्या माफक हेतूने मी इथं आलो होतो, पण संबंध देशाची जबाबदारी माझ्यावर पडते, हे माझ्या आयुष्यातली खूप महत्त्वाची सुसंधी आहे असं बाबासाहेबांनी उद्धृत केलेलं आहे. अर्थातच सर आपले धन्यवाद. यानंतर एक छोटासा बदल सांगतो. या ग्रंथ निर्मितीमध्ये आणखीन एक माणसाचा सत्कार करायचा आहे ज्याचे अत्यंत मोलाचे योगदान या ग्रंथ निर्मितीमध्ये आहे. आदरणीय मुकुंद कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी आपला सत्कार स्वीकारण्यासाठी यावं. मी प्रकाशक कुलकर्णी निर्मल कुमार यांना विनंती करतो की कुलकर्णी सरांचं काही ग्रंथाचं दालन उभं केलेलं आहे. यामध्ये डॉक्टर वाघमारे सरांचं हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्याचे अंतरंग आणि भीमराव राऊत आमचे मित्र प्राचार्य रोडे ज्यांनी आत्ताच आपल्यासमोर भाषण केलं. या पुस्तकाचे लेखक भीमराव राऊत सर, प्रकाशक आमचे मित्र डॉक्टर निर्मल कुमार सूर्यवंशी, माझ्या समोर बसलेले सर्व बंधू आणि भगिनी, मी आपला अधिक वेळ घेणार नाही कारण रोडे सरांनी अतिशय सविस्तरपणे आपले विचार आपल्यासमोर मांडलेले आहेत. या घटनेची प्रक्रिया आणि तिची वाटचाल या संबंधी राऊत सरांनी सुरुवातीला आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. ऐतिहासिक दृष्टिकोनातून रोडे सरांनी याचं विवेचन केलेलं आहे. मी भारतीय संविधानाच्या मागचं जे तत्वज्ञान आहे ते थोडक्यात मांडायचा प्रयत्न करणार आहे. त्यापूर्वी मी राऊत सरांचे मनापासून अभिनंदन करू इच्छितो कारण त्यांनी अतिशय मौलिक असा ग्रंथ, ज्याला इंग्लिशमध्ये मॅग्नम ओपस म्हणतात, असा ग्रंथ त्यांनी आपल्या हातात दिलेला आहे. वास्तविक घटनेवर एवढी भाषणं झालेली आहेत आणि एवढे व्हॉल्यूम्स आहेत पार्लमेंटमध्ये की ते आयुष्यभर वाचतच राहू की काय असं वाटतं. आणि बाबासाहेब यांचे जे रायटिंग अँड स्पीचेस हा जो 13वा व्हॉल्यूम आहे त्याच्यातला निवडक भाग त्यांनी घेऊन त्याचं भाषांतर केलेलं आहे. भाषांतर करणं हे साधीसोधी गोष्ट नाही आहे मित्रांनो, अतिशय क्लिष्ट काम असतं ते त्यांनी केलं. त्यांचा बायोडेटा मी वाचला आणि माझ्या लक्षात आलं की त्यांनी संपूर्ण जीवन आंबेडकरांच्यावरती घालवलेलं आहे. त्यांच्या वाङ्मयाचा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्यांना जे भावलं काय सर्वच भावलेलं होतं ते त्यांनी आपल्यासमोर व्यक्त करायचा प्रयत्न केला आहे. तेव्हा या ग्रंथाचं आपण वाचन जरूर करावं एवढंच मी शेवटी सांगतो. मित्रांनो, घटनेच्या इतिहासामध्ये मी जाऊ इच्छित नाही कारण तो विषय रोडे सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडलेला आहे. मी याचं मागं तत्त्वज्ञान काय, कारण कुठल्याही गोष्टीच्या मागे एक तत्त्वज्ञान उभं असलं पाहिजे.
मनुस्मृतीच्या मागे देखील एक तत्वज्ञानच होतं आणि भीमस्मृतीच्या मागे देखील तत्वज्ञानच आहे. हे आपण ओळखलं पाहिजे आणि म्हणून त्याच्यावरच मी थोडक्यात बोलतो. ही घटना केव्हा निर्माण झाली? दुसरं महायुद्ध संपलेलं होतं. युनायटेड नेशन्सची स्थापना झालेली होती 1945 साली आणि त्यानंतर युनायटेड नेशन्सनी तुमच्या आमच्या हातामध्ये द डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स हा डॉक्युमेंट दिला. मानवी अधिकाराच्या विषयात जे बोलतो आहे की त्याच्यावर प्रत्येक राज्यामध्ये एक कमिशन नेमलेलं आहे आपल्याकडे. प्रत्येक माणसाला तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की नागरिक म्हणून माझे हक्क हे तर अबाधित असतेच पाहिजेत, परंतु समजा की मी कुठलाच नागरिक नाही, फक्त एक मानव प्राणी आहे, त्याला काही अधिकार असतात किंवा नाही. हे जे ह्युमन राईट्स डिक्लेरेशन आहे 1948 साली आमच्या हातामध्ये पडलं, ते माणसाला अधिकार देणार आहे. तो माणूस स्त्री असो किंवा पुरुष, कुठल्याही देशाचा नागरिक असेल किंवा नसेल, पण तो माणूस म्हणून तो जगतोय ना, तर माणूस म्हणून जगत असताना त्याचे काही अधिकार असले पाहिजेत. त्याचे राईट्स त्याच्यामध्ये आहेत. कुठले राईट्स आहेत ते आपण जरूर वाचा. त्याचं विवेचन इथं करण्याचं काही कारण नाही आहे. या सगळ्या घटना होत असताना आपली संविधान समिती काम करत होती. म्हणजे हे बॅकग्राऊंड आहे. इमिजिएट बॅकग्राऊंड म्हणजे आपलं स्वातंत्र्याचा लढा हाच त्याचा सोर्स होता आणि त्याच्यातूनच विचार येत होते. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली हा लढा लढला गेला. हा लढा अहिंसक मार्गाने करायचा होता. त्याच वेळेस लढ्यातील लोकांच्या लक्षात आलं होतं की या देशामध्ये अनेक जाती आहेत, अनेक धर्म संप्रदाय आहेत, अनेक प्रांत आहेत. एवढ्या विविधतेने नटलेला दुसरा देश नाही आहे. आणि हे लक्षात घ्या, या ठिकाणची विविधता आमचं विकनेस ही आहे आणि स्ट्रेंथ ही आहे. दोन, आमची शक्ती ही या विविधतेमध्ये आहे आणि आमची कमजोरी देखील याच्यामध्ये आहे. कारण एवढ्या विविधता लोकांना एकत्रित घेऊन चालणं हे अतिशय कठीण आहे. आणि म्हणून याचा विचार करत असताना संविधान सभेने किंवा त्यावेळेचे जे कोणी नेते होते त्यांनी असा विचार केला की आपल्याला कुठली लोकशाही मान्य करायची आहे. ब्रिटिशांचं राज्य इथं 150 वर्षांच्या पेक्षा अधिक होतं. ब्रिटिशांच्या संस्था इथं रुजलेल्या होत्या. ब्रिटिशांचं गव्हर्नमेंट हे संसदीय लोकशाहीवर चालत होतं, पार्लमेंटरी डेमोक्रेसी म्हणत होता. आपण वसाहतवादामध्ये होतो, पण तो फॉर्मॅट त्यांचा आपण घेतलेला होता. 1935 सालचा जो कायदा आहे तो कायदा तुम्हाला स्वातंत्र्य देत नाही, पण राज्य कसं चालवायचं त्याचं प्रारूप काय हे त्यांनी ठरवलेलं होतं. आज याच्यावर अधूनमधून चर्चा होते की वसाहतवादाची देण आहे वगैरे वगैरे, तर त्याचा आपण नंतर विचार करू. हे सगळं होतं आणि मग याच्यातून मार्ग काढायचा होता. बाबासाहेबांचा एकच हेतू होता की दलितांचे जे राईट्स आहेत, जे अधिकार आहेत, त्यांचं संरक्षण कसं करायचं. त्याने अनेक ठिकाणी विधाने केलेले आहेत. मी जो लढतो आहे तो मी माझ्या समाजासाठी लढतो आहे. म्हणजे जो अस्पृश्य समाज होता त्या काळातला किंवा हजारो वर्षापासून चालत आलेला, त्याला कसलेही अधिकार नाही आहे. त्याचे हक्क, कारण ही संधी पुन्हा येणार नव्हती. ब्रिटिशांनी डिक्लेअर असं केलं की आम्ही भारत सोडून जाणार आहोत परत, आणि म्हणून सगळ्यांच्या आशा आणि अपेक्षा आकांक्षा वाढल्या. आणि त्यावेळेस बाबासाहेबांना असं वाटलं आणि ते कार्यरत होते. राऊंड टेबल कॉन्फरन्स पासून तिन्ही राऊंड टेबल कॉन्फरन्सेस त्यांनी
अटेंड केल्या होत्या, त्याने एक भूमिका स्वीकारली होती की आता हा प्रश्न राजकीय पातळीवरच सोडवावा लागेल. आम्ही हिंदू नाही आहोत हे डिक्लेअर करण्याच्या मागचं राजकारण किंवा तत्वज्ञान तुम्ही लक्षात घ्या की या पद्धतीने आम्हाला अधिकार मिळणारच नाहीत. आणि म्हणून त्यांनी वेगळी भूमिका घेतली होती आणि त्या वेगळ्या भूमिकेतूनच त्यांनी नंतरचं कार्य केलेलं आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा मित्रांनो, बाबासाहेबांची इच्छा अशी होती या घटना समितीमध्ये दलितांचे हक्क राखले पाहिजेत आणि त्या दृष्टीनं मला घटना समितीवर गेलं पाहिजे. महाराष्ट्रातून जाणं जरा अशक्य झालेलं होतं. इथले लोक त्यांना निवडून देईल असं वाटत नव्हतं. त्यांचा अनुभव देखील वेगळा होता. म्हणून ते बंगालहून आले निवडून केवळ यासाठी. आणि ज्या दिवशी घटना परिषदेमध्ये ऑब्जेक्टिव्ह क्लॉज जो होता, रेझोल्युशन, की नेहरूंनी ड्राफ्ट केलेला होता, त्याच्यावर चर्चा होती. राजेंद्र प्रसाद घटना परिषदेचे अध्यक्ष होते आणि त्या बैठकीमध्ये हे उपस्थित होते. त्याच्याही आधीचं सांगायचं असेल तर ही घटना भारतीय लोक बनवू शकतील किंवा नाही याची शंका होती. नेहरू वगैरे असा विचार करत होते की एखादा एक्सपर्ट अमेरिकन किंवा इंग्लंडमधून आणावं की काय. पण गांधीने असं सांगितलेलं आहे, मी अनेक ठिकाणी हे वाचलेलं आहे, की आपल्याकडे विद्वान लोक नाही आहेत की काय, आपल्याकडे देखील घटना बनवलेले लोक आहेत. आणि त्यावेळेस बाबासाहेबांच्या विद्वत्तेचा उल्लेख अतिशय अभिमानाने गांधींनी केला होता. तरी परंतु त्यांना असं तुम्ही या घटना बनवा असं त्यावेळेस कोणी म्हटलेलं नव्हतं. परंतु घटना बनवायची आपल्याला. बाबासाहेब आले निवडून बंगालहून आणि ज्यावेळेस ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनवर चर्चा होती नेहरूंना मांडलेली, त्यावेळेस ते ऑडियन्समध्ये होते. ते बोलण्याच्या तयारीतून गेलेले नव्हतेच. आणि राजेंद्र प्रसादाने सगळ्यांना सांगितले की कुणाला याच्यावर बोलायचं आहे की किंवा काय. आणि शेवटी आंबेडकरांच्याकडे बोट दाखवून ते म्हणाले की आंबेडकर तुम्ही याच्यावर काहीतरी बोला. ही ॲक्च्युअली इन्व्हायटेड हिम टू स्पीक. आणि ते उठले बोलायला. त्यांनी कसलीही तयारी केलेली नव्हती, फक्त ही वॉज अटेंडिंग. या घटना परिषदेमध्ये कुठलं पद घोषवणार आहोत हे त्यांना अजिबात कळलेलं नव्हतं. त्याची जाणीव देखील त्यांना नव्हती. त्यांना फक्त दलितांचे हक्क जे आहेत ते राखीव करायचे होते आणि त्याच्यावर उत्कृष्ट त्यांनी भाषण केलं. आणि त्या भाषणाचा अतिशय मुद्देसूदपणे, भावनाचा अतिरेक नाही, केवळ विचार आणि ठोस विचार त्यांनी मांडले. आणि राजेंद्र प्रसादांना खूप बरं वाटलं की एक विद्वान मनुष्य आपल्या घटना परिषदेमध्ये आले. आणि त्यानंतर त्यांना त्या मसुदा समितीचं अध्यक्ष बनवले. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि तेव्हापासून ते कामाला लागले. अनेक वेगवेगळ्या कमिट्या केलेल्या होत्या आणि त्या कमिटीचे रिपोर्ट सगळे यांच्याकडे येणे. मूलभूत अधिकारांची देखील एक सेपरेट, एक वेगळी अशी कमिटी होती. ते प्रत्येक समिती आपल्या पद्धतीने काम करत होती, आपला रिपोर्ट देत होती. ते सगळे रिपोर्ट्स वाचणं आणि त्याचा सगळा सार पुन्हा समोर ठेवणं आणि ते मान्य करून घेणं ही अतिशय अवघड अशी बाब होती. पण त्यांनी ती केली. तर घटना परिषदेमध्ये या पद्धतीने आले. तेव्हा घटना परिषदेचं तत्वज्ञान काय, मी तत्वज्ञान शब्द मुद्दाम वापरतोय. तत्वज्ञान म्हणजे मुळातलेच तत्व, अगदी रूट्स पर्यंत जाणं, एखाद्या वस्तूच्या मुळापर्यंत जाणं, ते काम आंबेडकरांनी केलेलं आहे. त्यांच्यासमोर एक चित्र होतं. ते घटना तज्ज्ञ होत नाही. अनेक राष्ट्रांच्या त्यांनी घटना वाचलेल्या होत्या आणि कुठून काय चांगलं घेईल याचाही त्यांनी विचार केलेला होता. आणि म्हणून त्यांनी घटना बनवली. या घटनेचं सगळं चित्र किंवा संक्षिप्तपणे त्याचा सगळा आशय या घटनेच्या प्रास्ताविकामध्ये. प्रास्ताविक तुम्ही वाचाल तर तुम्हाला वी द पीपल ऑफ इंडिया,
आम्ही भारतीय लोक, मग इथलं राज्य कसं असेल, समाजवाद त्याच्यामध्ये आला, सेक्युलरिझम आला. त्याच्यामधला सेक्युलरिझम अतिशय महत्त्वाचा होता. या घटना परिषदेचं आणि आंबेडकरांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन असेल तर ते हे की या देशाला सेक्युलर डेमोक्रेसीच आवश्यक आहे. ती धर्मनिरपेक्ष असली पाहिजे. आणि आपल्या घटनेमध्ये जी धर्मनिरपेक्षता आहे ती केवळ धर्मनिरपेक्षता नाही आहे, ती जातीनिरपेक्षता आहे. धर्मनिरपेक्षता आहेच आहे, लिंगनिरपेक्षता आहे, प्रांतनिरपेक्षता आहे, संस्कृती निरपेक्षता आहे. पार्लिमेंटरी डेमोक्रेसी ही इंग्लंडहून आली आपल्याकडे, पण इंग्लंड स्वतः हे फेडरेशन नाही, ते युनिटरी स्टेट आहे. युनिटरी स्टेट आणि फेडरल स्टेट हे दोन प्रकार आहेत. फेडरल स्टेटमध्ये निरनिराळे प्रांत असतात, त्याचे युनियन असते. म्हणून आपल्या परिच्छेद 3 मध्ये सांगितलं आहे की इंडिया इज युनियन ऑफ स्टेट. हा वेगवेगळ्या राज्यांचा संघ आहे. आणि इथून ते क्लॅरिफिकेशन केलं. डॉक्टर आंबेडकरांची 2 अतिशय महत्त्वाची भाषणं या घटना समितीच्या संदर्भात केलेली वाचणं आवश्यक आहे. तशी 3 भाषणं आहेत, परंतु पहिलं आणि शेवटचं मित्रांनो अतिशय महत्त्वाचं आहे. पहिल्या भाषणामध्ये त्यांनी सगळ्यांना समजावून सांगितलं की डेमोक्रेसी आपल्यात आहे, पण डेमोक्रेसी म्हणजे ऑल डेमोक्रेसीज आर द सेम असं नाही आहे. अमेरिकन डेमोक्रेसी वेगळी आहे, आमची डेमोक्रेसी वेगळी आहे. डेमोक्रेसी ही लोकांची असते एवढं मान्य आहे. ती लोकांची असते, लोकांनी चालवलेली असते, लोकांच्यासाठी असते. हे अब्राहम लिंकनची जी डेफिनेशन आहे ती आपण मान्यच केलेली आहे. परंतु अमेरिकन सिस्टीम इज डिफरंट. तेही फेडरल स्टेटच आहे, आपणही फेडरल आहोत, परंतु तिथली जी अध्यक्षीय पद्धती आहे ती आपली नाही आहे. आपल्याकडचा प्रेसिडेंट हा नॉमिनल असतो, त्याच्याकडे काही अधिकार नसतात. अधिकार मंत्रिमंडळाकडे असतात. मंत्री हे लोकांना जबाबदार असतात. लोक त्यांना निवडून द्यायचे की नाही ते ठरवू शकतात, आणि प्रसंग आला तर त्यांना खाली देखील खेचू शकतात. दिस इज पार्लमेंटरी डेमोक्रेसी. अध्यक्षिक डेमोक्रेसीमध्ये अमेरिकेतल्या मंत्र्यांना त्यांना सेक्रेटरी म्हणतात, त्यांना निवडून येण्याची गरज नाही. दे आर नॉट इलेक्टेड पीपल, दे आर सिलेक्टेड पीपल. निवडणूक फक्त अध्यक्षाची होते. अध्यक्ष निवडून आल्यानंतर त्याला मंत्रिमंडळ जे बनवायचं आहे तो कुणालाही घेऊ शकतो. तो निवडूनच आला पाहिजे असा नाही आहे. जे सेक्रेटरीज काम करतात अमेरिकेमध्ये, दे आर अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट ऑफ अमेरिका, आणि म्हणून त्यांना तो कधीही काढू शकतो. मंत्र्यांना निवडून येण्याची आवश्यकता नाही आहे. मंत्री हे लोकांशी जबाबदार नाही आहे, ते प्रेसिडेंटची जबाबदारी आहे. म्हणजे तिथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर आहे. आपल्या पद्धतीमध्ये पॉवर ही अनेक लोकांच्या हातामध्ये असते, आणि आपण 3 विभाग केलेले आहेत डेमोक्रेसीचे. एक्झिक्युटिव्ह, त्याच्यानंतर ज्युडिशरी, त्यानंतर पार्लमेंट. कायदा मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ असे 3 मंडळी केले. आणि त्याच्या मागचा सिद्धांत असा आहे सेपरेशन ऑफ पॉवर्स. हा शब्दप्रयोग तुम्ही अनेकदा ऐकला असेल की ज्या पॉवर्स असतात त्याचं सेपरेशन, विभाग. ज्युडिशरी दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्यांनी जास्त इंटरफेअरन्स करू नये, पण त्यांना पॉवर, कायदा कसा आहे, घटनेला धरून आहे की नाही याचा निर्णय ते घेऊ शकतात. अशा पद्धतीचं हे सगळंच आंबेडकरांनी पहिल्या भाषणामध्ये सांगितलं. फेडरलिझम देखील समजावून सांगितला. त्यामुळे हे पहिलं भाषण अतिशय महत्त्वाचं आहे. ते वाचल्यानंतर स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन हे कळतं. आणि लक्षात घ्या की कॉन्स्टिट्यूशन हा साधारण डॉक्युमेंट नाही. इट इज अ सोशल डॉक्युमेंट, इट इज अ पॉलिटिकल डॉक्युमेंट, अँड इट इज ज्युडिशियल लीगल डॉक्युमेंट. दुसऱ्या कायद्याला एवढं स्वरूप असू शकत नाही. दुसरा कायदा सॉव्हरेन नसतो, म्हणजे सार्वभौमिकता दुसऱ्या कायद्यामध्ये नसते. सार्वभौमिकता
ही कॉन्स्टिट्यूशनलाच दिलेली असते. तो इट इज द लॉ ऑफ लॉज. देशातील जेवढे कायदे आहेत त्या कायद्याच्या सगळ्याच्या वरचा कायदा म्हणजे कॉन्स्टिट्यूशन. आणि कॉन्स्टिट्यूशन ही भविष्यवेधी असते. इट इज ए फ्युचर ओरिएंटेड. म्हणजे भविष्यात कसला समाज असावा, कसलं राज्य असावं याचं दिग्दर्शन ते करते आणि त्याच्यासाठी प्रिन्सिपल देते. तुम्ही परिच्छेद 39 जर वाचला तर तुमच्या लक्षात येईल. त्यात असं म्हटलेलं आहे की समाजामधले जे चेंजेस आहेत, बदल आहेत, जे अनुकूल असे आहेत ते करणं आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून अद्यापही घटनेला अभिप्रेत असलेला समाज म्हणजे त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे देखील निश्चितच विचार आले. ते कल्पना करत होते की आपला समाज उद्याचा कसा असावा, तो धर्मनिरपेक्ष असला पाहिजे, सगळ्यांचे अधिकार प्रोटेक्ट झाले पाहिजेत, इथे जातीवाद नसला पाहिजे, धर्मवाद देखील नसला पाहिजे, सगळ्यांची समानता असली पाहिजे, थोडक्यात ह्युमॅनिझमवर तो आधारलेला असला पाहिजे. दिस इज सेक्युलरिझम. सेक्युलरिझम हा शब्द इंग्रजीतच वापरला पाहिजे आपण, असं मला वाटतं. कारण मराठीमध्ये खूप घोटाळे झाले त्या संबंधात. धर्मनिरपेक्षता आता अलीकडे ॲक्सेप्ट झालेला शब्द आहे. म्हणजे धर्म बाजूला ठेवा, जात बाजूला ठेवा, सगळेच कन्सिडरेशन बाजूला ठेवा. फक्त समोरचा माणूस नागरिक आहे आणि त्याचे अधिकार आहेत, त्याच्या अधिकाराचं प्रोटेक्शन झालं पाहिजे, एवढाच हा विचार आहे. तर हे सेक्युलरिझम घटनेमध्ये आणण्यासाठी दोन माणसाचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे असं मला वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कॉन्ट्रीब्युशन आणि नेहरूचं. हे दोन्हीही अतिशय सेक्युलर होते. ह्या दोन्हीमुळेच नंतर हिंदू कोड बिल आलं, हेही लक्षात घेतलं पाहिजे. बाकी राजेंद्र प्रसाद देखील तेवढे सेक्युलर नव्हते. म्हणजे जे जे कन्सेप्ट नेहरूजी मानत होते ते कन्सेप्ट राजेंद्र प्रसादाला मान्य नव्हतं. सोमनाथाचं मंदिर बांधण्यात जीर्णोद्धार झाला आणि त्यावर सगळ्यांना इन्व्हाइट केलं सरदार वल्लभभाई पटेलने. राजेंद्र प्रसाद देखील गेले. नेहरूने सांगितले की जाऊ नका, कारण दिस इज अगेन्स्ट सेक्युलरिझम. धर्म वगैरे वैयक्तिक बाब, सार्वजनिक तुम्ही हे करू नका, आणि म्हणून ते केले. तर हे मी जे सांगतो आहे याच्यामध्येच तत्वज्ञान आपल्या घटनेचं दडून बसलेलं आहे. तर हे सेक्युलरिझम अतिशय महत्त्वाचं मित्रांनो. आणि घटना तयार झाल्यानंतर घटनेचा विरोध झाला. घटना तयार होण्यापूर्वी अनेकांनी आपले विचार घटनेचे स्वरूप दिले. डॉक्टर बाबासाहेबांनी देखील एक मॉडेल काय असावं हे दिलं. स्टेट्स अँड मायनॉरिटीज नावाचं हे पुस्तक वाचलं असेल तुम्ही. तर त्यामध्ये भारतीय घटनेचं उद्याचं स्वरूप काय असावं हे त्यांनी घटित केलं. एम.एन. रॉय नावाचे एक फार मोठे तत्त्वज्ञ होते, फार मोठा नेता होता, त्या काळातला विचारवंत होता. त्यांनी स्वतःचं एक मॉडेल दिलं. त्यांनी रॅडिकल ह्युमॅनिझम ही त्यांची कन्सेप्ट होती. त्या कन्सेप्टच्या अनुसार त्यांनी ते दिले होतं. गांधीयन मॉडेल देखील काही लोकांनी दिलं, पण हे सगळेच बाजूला ठेवण्यात आले आणि आंबेडकरांनी निखळ विचार केला. आणि म्हणून घटना तयार झाल्यानंतर हे सगळं प्रोसेस आता सांगण्याची काही आवश्यकता नाही. शेवटी ज्यावेळेस ही घटना तयार झाली आणि त्या अध्यक्षांना सुपूर्द करण्यात आली त्यावेळेस घटना परिषदेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी केलेलं भाषण मला वाटतं कधीच हे भेटणार नाही. कारण ते मूलभूत सगळं तत्वज्ञान सांगते. आंबेडकरांनी सांगितलं, त्यांनी अनेकाचे आभार मानले. विशेषतः B.N. राव हा एक मनुष्य होता, त्यांनी सगळं ड्राफ्टिंग सगळं केलं. आंबेडकरांना त्यांची खूप मदत झाली. बाकीचे 7-8 सदस्य होते. कोणी आजारी होतं, कोणी फॉरेनमध्ये होता, कोणी काही झालं, परंतु सगळा भार आंबेडकरांवरच पडला. आणि म्हणून हे डॉक्टर आंबेडकरांना या घटनेचे शिल्पकार मानलं पाहिजे. कारण त्यांनी एकट्याने सगळं काम केलं आणि इतर सदस्यांनी देखील हे बोलून दाखवलं. आम्ही होतो, परंतु आम्ही तेवढं कॉन्ट्रीब्यूट केलं नाही आणि त्याचा विरोध देखील केला. या घटनेचा विरोध सहसा आपण समजतो की हिंदुत्ववाद्यांनी केला. नाही, हिंदुत्ववाद्यांनी तर केलाच, परंतु समाजवाद्यांनी देखील केला.
कम्युनिस्टांनी देखील केला, कारण त्यांचे वेगळे होते. कम्युनिस्टांना कामगारांचं सगळं राज्य हवं होतं, म्हणजे एकच कम्युनिस्ट पक्ष त्यांना हवा होता आणि सगळी सत्ता कामगाराच्या हातात द्या असं त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणून ते असंतुष्ट होते. समाजवाद्यांचं म्हणणं काय होतं की तुम्ही सगळ्याच गोष्टींचं नॅशनलायझेशन करा, राष्ट्रीयकरण करा, पण त्याचा मोबदला अजिबात एक पैशाने देखील देऊ नका. आणि हे विचार कुणालाच मान्य नव्हतं. आंबेडकरांनी देखील सांगितलं की असं होऊ शकत नाही आणि त्यांनी आपला मार्ग आला. गांधीयन फिलॉसॉफी देखील त्यांनी घेतली नाही, कारण गांधीजीचं बेसिक असं म्हणणं होतं की भारत हा खेड्यात असतो. इथे त्यांचे आणि आंबेडकरांचे मतभेद होते. आंबेडकर म्हणत होते की खेड्यामध्ये लोक राहतातच, परंतु खेडं हे जातीचं असं एक उकंडाच आहे असं म्हणाले ते. इथं सगळा जातीवाद आहे वगैरे वगैरे. दलिताने इथं गुलाम, त्यांचंही खरं होतं. गांधीजींना असं वाटत होतं की ते बेसिक युनिट आहे, तिथलं डेव्हलपमेंट झालं होतं. असे वेगवेगळे विचार होते, पण त्यांनी तेही घेतलं नाही. फक्त एक क्लॉज कुठतरी आलेला आहे ग्रामपंचायतीच्या रूपामध्ये. आणि सगळ्यात मोठं आणखीन कॉन्ट्रीब्युशन कुठलं असतं तर ते आहे सोशल जस्टिस. आपण धर्मनिरपेक्षतेबरोबर सामाजिक न्यायाचं बोलतो. आज सामाजिक न्याय थोडासा अडचणीत आलेला आहे. न्याय आणि सामाजिक न्याय याच्यामध्ये फरक काय? न्याय म्हणजे व्यक्तीला प्राप्त होणारा अधिकार किंवा त्याला जे काही देणं आवश्यक आहे लिगली, दॅट इज जस्टिस. जस्टिस इज गिवन टू द इंडिव्हिज्युअल. सोशल जस्टिस इज गिवन टू ए पर्टिक्युलर ग्रुप ऑफ सोसायटी. हे आपल्याकडचं विशेष आहे. हे दुसऱ्या घटनेमध्ये, दुसऱ्या राष्ट्राच्या घटनेमध्ये सापडणार नाही. आणि आपली घटना मोठी होण्याचं हे देखील कारण आहे की जवळपास 395 कलम आणि 8 शेड्यूल, एवढी मोठी घटना कुठंच नाही आहे. अमेरिका ही सगळ्यात जुनी लोकशाही आहे, पण या घटनेचं तुम्ही पाहिलं का? या घटनेमध्ये फक्त 26 कलम आहेत, फक्त 26 परिच्छेद, त्याच्या पलीकडे नाही. त्यांचे अमेंडमेंट देखील 5-6 अमेंडमेंटपेक्षा आतापर्यंत झालं नाही. अमेरिकेला स्वतंत्र होऊन 250-300 वर्ष होते आहेत, परंतु या काळामध्ये त्या घटनेमध्ये जे बदल केले गेले ते 5-7 असतील, यापेक्षा अधिक नाही. आणि घटना देखील केवळ 26 कॉलमचीच आहे. आपली घटना एवढी मोठी का? कारण ॲडमिनिस्ट्रेशन कसं असावं, फायनान्शियल अफेअर्स कसे असावेत, त्याच्यावर कुणाचा कंट्रोल असावा, काय असावा, या सगळी बाबी तिथे आलेल्या आहेत. परंतु या सगळ्यामध्ये आपल्या घटनेमध्ये जवळपास 106 अमेंडमेंट झालेले आहेत, ते 5 झालेले आहेत, आणखीन अमेंडमेंट्स होत आहेत. पण घटना बदलते आहे, पण बदलत काय नाही. 2 गोष्टी इथं आहेत ज्याला आपण बेसिक ह्युमन राईट्स म्हणतो, मूलभूत मानवी अधिकार आणि प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. ह्या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि यालाच आपण बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. आणि याच्यावरच आज वाद चालू आहे. मागची एक कुठली केस माझ्या लक्षात नाही, केशवानंदची ही जी केस तुम्ही घ्या, ही एका मठाच्या जमिनीतून निर्माण झालेली होती, पण त्याच्यातून हे नवीन कन्सेप्ट आला. कोर्ट देखील आपल्याला नवनवीन कन्सेप्ट देत असतं. कोर्टाचं इंटरप्रिटेशन असं आहे की घटनेमध्ये काही मूलभूत तत्व असे आहेत की ती कुणालाही बदलता येत नाही. कायदा करणारं पार्लमेंट, आता ज्या पार्लमेंटरी डेमोक्रेसीचं मी सांगत होतो, इंग्लंड या देशाला लिखित घटनाच नाही. दे डोंट हॅव एनी डॉक्युमेंट अँड दॅट इज द बेसिक डेमोक्रेसी इन द वर्ल्ड. रायटिंगमध्ये काहीच नाही आहे. अमेंडमेंट देखील फारसे झालेले नाही आहेत, परंतु केवळ लोकांच्या कन्व्हेन्शनवरती डेमोक्रेसी चालू आहे. आणि मूलभूत बदल, डेमोक्रेसीचे आयडियाज तिथूनच इव्हॉल्व्ह झालेले आहे खरी तर.
अशी ती परिस्थिती आहे. आणि म्हणून आपण जे काही चांगलं दिसलं त्याच्यातून हे घेतलेले आहे. ह्याच्यामध्ये लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी हे जे 3 शब्द आपण घेतलेले आहेत, याचा आशय आपल्या बुद्धाच्या काळामध्ये होता, पण शब्द वेगळे होते. पण हे शब्द जे प्रिॲम्बलमध्ये आलेले आहेत, लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी, म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव, हे आपण फ्रेंच रिव्होल्यूशन पासून घेतलेले. कळत न कळत अमेरिकन रिव्होल्यूशन आणि फ्रेंच रिव्होल्यूशन याचाही प्रभाव आपल्यावर आहे, सगळ्या जगावरच आहे. जेफरसन नावाचा एक फार मोठा घटनातज्ञ आणि तो अमेरिकेचा प्रेसिडेंट देखील झाला, त्यांनी घटना लिहिलेली आहे. त्याचं बेसिक प्रिन्सिपल्स काय आहे? तो डिक्लरेशन ऑफ अमेरिकन डेमोक्रेसीच्या बाबतीत म्हणतो, ऑल मेन आर इक्वल, क्रिएटेड इक्वल. सगळी माणसं समानतेच्या तत्वावर तयार केलेली आहेत. वेदर इट इज क्रिएटेड बाय गॉड और बाय नेचर, व्हॉट एव्हर, पण सगळी माणसं समान आहेत, याच्यावर ती घटना अवलंबून आहे. लाईफ, लिबर्टी अँड परसूट ऑफ हॅपीनेस या 3 उद्दिष्टांसाठी ती चालते. तिथून आपल्याला काही प्रेरणा मिळालेली आहे. फ्रेंच रिव्होल्यूशन हे रिव्होल्यूशन नंतर तर अँटी रिव्होल्यूशनच झालं, पण त्या रिव्होल्यूशनचे काही जागतिक परिणाम झाले आणि विशेषतः हे 3 शब्द लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी हे आपण तिथून घेतलेले आहेत आणि जिथून जे काही चांगलं आपल्याला मिळालं ते घेतलेलं आहे. म्हणूनच काही लोकांनी टीका केली की अरे ही तरी गोधडी आहे, आपल्या याच्यात काय आहे. त्याचंही जस्टिफिकेशन आंबेडकरांनी केलेलं आहे. आंबेडकरांनी हेही मानलेलं आहे की प्रत्येक जनरेशनला, प्रत्येक पिढीला स्वतःचे विचार बाळगण्याचा अधिकार आहे. मागच्या पिढीतलं त्यांना काही नको असेल तो त्यांना अधिकार आहे, परंतु बेसिक स्ट्रक्चर जर लक्षात घेतलं तर बदल करता येणार नाही. माणसाला जगण्याचा अधिकार हा बेसिक राईट आहे. हा कुठल्याच काळामध्ये कसा काढून घेता येणार आपल्याला, त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करताच येणार नाही. आपल्या जीवनाच्या विषयी आम्ही मनुष्य आहोत, आम्ही इतरांच्या बरोबरीचे आहोत, हे तुम्ही टाळणार का? तर असा वाद आहे. म्हणून राईट्स अँड बेसिक राईट्स याच्यामध्ये देखील फरक केला पाहिजे. तुम्ही कालचं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट पाहिलं असेल समलिंगी मॅरेजच्या संदर्भामध्ये, तर कोर्टाने ते फेटून लावलं. त्यांचं असं म्हणणं आहे की समलिंगी विवाह हा काही बेसिक राईट नाही आहे. वी आर दी प्रोटेक्टर्स ऑफ द बेसिक राईट, वी आर दी कस्टोडियन्स. आणि म्हणून आपल्यामध्ये पार्लमेंट सुपेरियर आहे का इन्फिरियर आहे याची चर्चा देखील करण्याचं काही कारण नाही. घटना इज सुप्रीम. घटनेनेच अधिकार ज्युडिशियरला दिलेले आहेत, पार्लमेंटला दिलेले आहेत, एक्झिक्युटिव्हला देखील दिलेले आहेत. त्या घटनेच्या प्रमाणेच आपल्याला चालावं लागेल. घटना बाकीची सगळी बदलता येईल. घटनेमधले हे 2 चॅप्टर्स, पार्ट नंबर 3 आणि पार्ट नंबर 4, हे तुम्हाला बदलता येणार नाहीत. कारण एकामध्ये बेसिक ह्युमन राईट्स आहेत. मला जगण्याचा अधिकार आहे. जगण्याचा अधिकार म्हटल्यानंतर मला खाण्यापिण्याची व्यवस्था करावी लागेल, तो माझा बेसिक राईट आहे. मला माझ्या आयुष्याचं प्रोटेक्शन करावं लागेल, मला सेल्फ डिफेन्सचा अधिकार आहे. बेसिक स्ट्रक्चर आहे. परंतु मित्रांनो, अधिक वेळ तुमचा मी घेत नाही, शेवटचा मुद्दा मांडतो आणि तो असा की आज काही लोकांना घटना बदलण्याचं पुन्हा डोक्यात वेळ आलेला आहे. हा प्रकार वाजपेयी प्राईम मिनिस्टर असताना देखील झाला होता. 2000 मध्ये त्यांनी एक कमिटी नेमलेली होती, तिला रिव्ह्यू कमिटी असं नाव होतं. त्यांनी संशोधन केलं, आपला रिपोर्ट सादर केला, पण लोकांचा विचार बदलला. त्याच्यामध्ये नेमकं काय हे सगळं लोकांना कळलेलं नाही आहे. आणि हे सरकार आता BJPचं आल्यानंतर ती देखील एक वेगळी भाषा त्यांनी सुरू केलेली आहे. कारण त्यावेळेस घटनेला हिंदुत्वाचाच केवळ विरोध नव्हता, कम्युनिस्टांचा होता, समाज हे सांगितलं तुम्हाला.
परंतु हिंदुत्ववाद्यांचा नेहमीच त्याला विरोध राहिलेला आहे. या घटनेला ती त्यांना मान्य नाही पूर्णतः. आणि प्राईम मिनिस्टरचा इकॉनॉमिक ॲडवायझर, त्याचं नाव मी विसरलो आता, त्यांनी 15 ऑगस्टच्या का 14 ऑगस्टला एक लेख लिहिला आणि त्या लेखामध्ये असं म्हटलं की कुठं आहे बेसिक स्ट्रक्चर. या बेसिक स्ट्रक्चरचा देखील आपण पुनर्विचार करण्याची गरज आहे आणि त्याच्यावर देशभर चर्चा सुरू झाली. दुसरी गोष्ट, एक एक्स चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट, त्यांचं नाव काय विसरलो मी, त्यांनी देखील असं स्टेटमेंट दिलं, त्यांना राज्यसभेवर घेण्यात आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं पडलंय की बेसिक स्ट्रक्चरवर पुनर्विचार होऊ शकतो. म्हणजे हे दोन्हीही माणसं महत्त्वाची आहेत आणि त्याच्यावर चर्चा सुरू झाली. म्हणजे आजही या शासनाला असं वाटतं की ही घटना उपयोगाची नाही. पूर्वीपासूनच त्यांना अन इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं त्यांनी म्हटलेलं आहे. अभारतीय राज्यघटना, ज्याचा रोडे सरांनी उल्लेख केला, ही अभारतीय आहे. भारतीय याच्यामध्ये काय? तर आता विचार करायचा आहे की भारतीय काय हे आपणच ठरवलं पाहिजे. भारतीय इथून तिथून एक नाही. वैदिक काळातली भारतीय वेगळी आहे, नंतरची वेगळी आहे, बौद्धाच्या काळातली वेगळी आहे, इंग्रजांच्या काळातली वेगळी आहे आणि आजची पुन्हा आपल्याला विचार करायचा आहे. तर व्हॉट इज भारतीय, व्हॉट इज इंडियन, याचा आपण विचार करायला पाहिजे. आणि हा विचार सामान्य लोकांना केला पाहिजे. भावनेच्या आहारी जाऊन देखील नाही. केवळ डॉक्टर आंबेडकरांनीच ही केली म्हणूनही नाही, परंतु तिच्या या घटनेमध्ये आम्हाला मूलभूत अधिकार दिलेले आहेत. जगण्याचे अधिकार आहेत आम्हाला. आमचं जीवन कसं असावं हे असलं पाहिजे आणि हे बदलता येत नाही. तसं जर म्हटलं तर पार्ट नंबर 4 मध्ये की जिथे प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आहे ते देखील बदलता येत नाही. पण आपण चाललोत कुठे? आता विचार असा करा, घटना आहे म्हणून आपल्याला आधार आहे, परंतु घटना इम्प्लिमेंट झालेली नाही आहे, मागेही झालेली नाही आहे, आजही ती होत नाही. आज तर उलटाच प्रवास सुरू झालेला आहे. तेव्हा याचा विचार सामान्य लोकांनी केला पाहिजे की आमचे राईट्स म्हणून बेसिक स्ट्रक्चर जे आहे हे इंटॅक्ट ठेवण्याची गरज आहे, त्याचं प्रिझर्वेशन करण्याची गरज आहे. बेसिक स्ट्रक्चर म्हणजे घटनेचा मूलभूत ढाचा, त्याचं चौकट, त्याची मुळातली, ती आमच्या फेवरमध्ये आहे. ती तोडता कामा नये, मोडता कामा नये, काहीच करता कामा नये. ते असं आहे. अशी आपली मानसिकता असली पाहिजे. म्हणून घटनेचे हे 2 भाग आपल्याला बदलता येणार नाही. त्याला बेसिक स्ट्रक्चर असं म्हटलेलं आहे. सध्याचे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत, चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट, की त्यांचं देखील म्हणणं आहे, त्यांनी त्याला नॉर्थ स्टार असं म्हटलेलं आहे. नॉर्थ स्टार म्हणजे ध्रुव तारा. ध्रुव तारा आपली जागा बदलत नाही. इतर तारे कलाचे तिकडे तिकडे जातील, पण ध्रुव तारा जो असतो तो आपली जागा बदलत नाही आणि तो नेमकेपणाने आपल्याला दिशा दाखवतो. आणि चंद्रचूडने त्याला नॉर्थ स्टार म्हणजे हा ध्रुव तारा मानलेला आहे. तेव्हा मित्रांनो, ही घटना डॉक्टर बाबासाहेबांच्या लेखणीतून आलेली, हिचं बेसिक स्ट्रक्चर जे आहे, बाकीच्यामध्ये बदल होतील, करा, आमची हरकत नाही, परंतु याच्यामध्ये बदल होता कामा नये. हा मेसेज लोकांच्यापर्यंत जाण्याची गरज आहे. म्हणून या फिलॉसॉफीचा नव्याने आजच्या परिस्थितीमध्ये विचार करण्याची गरज आहे आणि त्याला सतत प्रबोधन करण्याची गरज आहे. कारण पुन्हा मागचेच कायदे आले तर कसं करणार? हिंदुइझम तर म्हणतोय की आमचा वर्णव्यवस्थेवर विश्वास आहे, त्याच्यावरच हा धरलेला आहे. ते तुम्हाला हवे आहे का? आज तिने काय काय इतिहासामध्ये चमत्कार केले हे माहीतच आहेत आपल्याला.
तेव्हा हे बेसिक स्ट्रक्चर कॉन्स्टिट्यूशनचं आपण अतिशय काळजीपूर्वक केलं पाहिजे. इटर्नल विजिलन्स इज द प्राइस ऑफ लिबर्टी असं वुड्रो विल्सन नावाचा एक अमेरिकन प्रेसिडेंट होऊन गेला, त्यांनी म्हटलेलं आहे. इटर्नल विजिलन्स इज द प्राइस ऑफ लिबर्टी. स्वातंत्र्याचं जपणूक तुम्हाला डोळ्यात तेल घालून करावं लागेल, एकाच नाही दोन्ही डोळ्यामध्ये, तर तिचं रक्षण होऊ शकेल. एवढंच या प्रसंगी मी बोलतो आणि मला इथं बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल आणि आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल मनपूर्वक आपले आभार मानतो. धन्यवाद. जोडो या यात्रेमुळे सर्वतोमुखी जे आम्हाला त्यावेळेला कळलं, आज नाही, ते सोमनाथ रोडे. कारण भारत जोडो ही यात्रा बाबा आमटेंची होती आणि त्यावेळेला हे आमचे प्रमुख नेते होते. या ग्रंथाचे अनुवादक माझे मित्र भीमराव राऊत. माझाही त्यांचा परिचय फार जुना नाही, पण सायमनचं पुस्तक आलं, गोलमेजचं पुस्तक आलं, त्यावेळेला त्यांना मी एवढंच म्हणालो, माझ्या पिढीला माफक गांजरे, रत्नाकर गणवीर यांनी माझ्या पिढीवर किती मोठे उपकार करून ठेवले हे मला शब्दात सांगणं अशक्य. असे उपकार तुम्ही आजच्या आंबेडकरांच्या तरुणांच्यावर करत आहात आणि यासाठी तुम्हाला अधिक बळ मिळालं पाहिजे. निर्मल हा अक्षर यात्रेचा आज फार मोठा वारकरी म्हणून आता संपूर्ण भारतभर पोचणार आहे याचीही मला माहिती आहे. आणि मगापासून अतिशय थोडक्यात मार्मिक संचलन करणारे माझे विद्यार्थी मित्र डॉक्टर जाधव, श्रोत्यांमध्ये फार मोठी मंडळी आहे आणि अशा विचक मंडळींनाच बोलवावं असं निर्मलचं म्हणणं होतं. सर म्हणाले संधी दिली आणि आभार मानले, हे औपचारिक आहे. खरं तर आमची संधी खुरसाळे सरांनी हिसकावून घेतली. झालं असं की सरांचं जे पुस्तक निर्मलनी काढलं त्याचा प्रकाशन समारंभ नांदेडला घ्यावा असं आमच्या डोक्यात होतं. म्हणून आम्ही तिघे जण, मी, जगदीश आणि निर्मल सरांच्याकडं गेलो. सोमनाथही त्या ठिकाणी बसलेले होते आणि प्रस्ताव ठेवला, पण त्याच वेळेला खुरसाळे सरांचाही प्रस्ताव आहे असं कळलं. आणि खुरसाळे सरांचा जर प्रस्ताव असेल तर तो किती महत्त्वाचा आहे हे आम्हाला माहिती असल्यामुळे आम्ही लगेच मान्यता दिली. पण वाघमारे सरांचं केव्हा तरी एकदा लवकरात लवकर एखाद्या विषयाच्या अनुदानं चिंतन ऐकावं ही आमची इच्छा होती आणि तो योग आज निर्मल कुमार आणि भीमराव राऊत यांनी मिळून दिला. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. मी सोशल सायन्सचा प्राध्यापक नाही, राज्यशास्त्र हा माझ्या अभ्यासाचा विषय नाही आणि राज्यघटना ही तर एवढी तांत्रिक असते की मी वाचायची ठरवली तर मला कळणं अवघड आहे. पण असलाच तर माझा एक गुण तो मात्र महत्त्वाचा आहे, तो सांगू शकतो. शब्दांचे जे अर्थ असतात त्या शब्दांच्या मागे एक मन असतं. आपण जे शब्द वापरतो त्या शब्दांच्या मागे वापरणाऱ्यांचं एक मन असतं आणि ते मन कवी, लेखक, ललित लेखक, नाट्यलेखक ज्या पद्धतीनं ओळखू शकतो तेवढंच असलं तर मला या घटनेतलं काही कळतं असं आपण समजा. एरवी मी औपचारिक अध्यक्ष आहे, मी 5 किंवा 7 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेणार नाही. कारण घटनेचा गाभा काय हा सरांनी सांगितलेला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या घटनेचा संपूर्ण तपशील कसा आहे तो रोडे सरांनी आपणाला सांगितलेला आहे. असं आहे, मी 2च उदाहरणं देतो.
नागरिकत्वाचा विचार जर गंभीरपणे झाला नसता राज्य घटनेत तर काय घडलं असतं? कलेक्टर राज कपूरला, देवानंदला आणि दिलीप कुमारला म्हणला असता, जा तुझ्या जन्मगावी आण सर्टिफिकेट, तर तू आमचा नागरिक, नाही तर नागरिकच नाही. काय संभाव्य धोके होते त्या काळातले हे बाबासाहेबांना कळत होतं. आणि एकट्या बाबासाहेबांना नाही, घटना समितीच्या सर्व सदस्यांना कळत होतं. ते सगळे सदस्य लहान नव्हते. आणि हे जसं खरं आहे की आमच्या एवढ्या मोठ्या सगळ्या सिनेस्टारला आपलं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पाकिस्तानात जावं लागलं असतं, तसंच उद्या जर मुशर्रफ इथं येऊन म्हणाल मी भारतात जन्मतो, आम्ही इथलाच नागरिक आहे, मला संरक्षण. या ठिकाणी मोरे सर बसलेले आहेत, भले ते सावरकरवादी असतील, ते मुशर्रफला संरक्षण द्या असं म्हणू शकले असते का? अजिबात नाही. हे आमच्या घटनेचं प्रत्येक शब्दाच्या आत दडलेलं जे मन आहे ते फार महत्त्वाचं आहे आणि ते मला पानोपानी या घटनेत दिसतं. एक उदाहरण देतो. नारायणराव पवार नावाचे आपल्या हैदराबाद संस्थानातले स्वातंत्र्य सैनिक, मलाही माहिती नव्हतं आणि अत्यंत लहान, पण सरांनी माझ्यावर जबाबदारी टाकली होती. विद्यापीठात त्यांचा सत्कार आयोजित केला होता. हे नारायणराव पवार जुन्या मंडळीला माहिती असतील, आमच्याच पिढीला माहीत नव्हते, पण निजामाच्या गाडीवर या माणसाने बॉम्ब नेम चुकला आणि त्यामुळे तो पकडला गेला आणि त्याला फाशीची शिक्षा झाली. फाशीची तारीख ठरली. ती तारीख होती 18 सप्टेंबर 1948. एक दिवस जर स्वातंत्र्याला उशीर झाला असता तर हा नारायण पवार जगू शकला नसता. मग जगू कसा शकला? एक नारायण पवार तुरुंगात नव्हता. मला माहिती असलेला एक नारायण पवार आहे. 560 संस्थान, ब्रिटिशांचे 5 प्रांत होते. तिथे किती असे नारायण पवार तुरुंगात असतील, शिक्षा भोगत असतील मला माहिती नाही, पण या सगळ्या शिक्षा या घटना समितीच्या ड्राफ्टिंगमुळं ताबडतोब थांबल्या. म्हणून नारायण पवार वाचला, अनेकांच्या शिक्षा माफ झालेल्या आहेत. तेव्हा घटनेला इतकं असं महत्त्व असतं. ही घटना आपल्या नागरिकांचं मन वाचते, पुढे यांचं भवितव्य काय हे वाचत असते आणि आपणाला एक माहीत नसलेली गोष्ट सांगतो आणि भाषण संपवतो. बाबासाहेब ज्या वेळेला घटना समितीचं लेखन करीत होते त्याच्या आधी काही दिवस हिंदू कोड बिलाचं लेखन चाललेलं होतं आणि मध्ये ते घटना समितीचं प्रकरण उद्भवलं. त्यांचे आजार काय होते हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्या काळामध्ये बाबासाहेब कोणते कष्ट घेत होते याचे साक्षीदार मात्र तुमच्या आमच्यापैकी कोणीच नाही. 2च साक्षीदार. एक साक्षीदार आहे त्यांच्या आउट हाऊसमध्ये राहणारा शास्त्री, सोहनलाल शास्त्री. हा फाळणीमुळं विस्थापित झाला, पण भारतातला राजकीय अधिकारी होता. पुढं तो ट्रान्सलेशन विभागाचा डायरेक्टर म्हणून निवृत्त झाला. याला राहायला जागा पाहिजे होती. बाबासाहेब म्हणाले माझ्या आउट हाऊसमध्ये राहा. त्यामुळे घटनेचा मसुदा ज्या वेळेला वाचला जात होता, लिहिला जात होता, तेव्हा बाबासाहेबांचे कष्ट पाहणारा प्रत्यक्षात हा एकमेव माणूस होता.
आणि दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा माणूस होता ज्याला आपण अफवांनी उभारलेल्या तुरुंगामध्ये दाबून टाकलं आणि उरलेली 4 दशकं या अफवेच्या वणव्यामध्ये त्याला होरपळायला लावलं. त्या बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी माईसाहेब होत्या. कारण बाईसाहेब त्यावेळेला प्रत्यक्ष बाबासाहेबांचं काय चालू आहे हे सगळं बघत होत्या. माईसाहेबांच्या पुस्तकाचं नाव आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासा आणि आत्ता ते आलेलं पुस्तक ते वाचलं म्हणजे बाबासाहेब काय कष्ट घेत होते हे आपल्या लक्षात येतं. आणि सोहनलाल शास्त्रीचं पुस्तक आहे हिंदीमध्ये बाबासाहेबांच्या सानिध्यातली 25 वर्ष. हे दोघेच साक्षीदार. ही पुस्तकं वाचली दोघांची तर बाबासाहेब त्या काळामध्ये काय प्रचंड कष्ट घेत होते हे आपल्या लक्षात येतं. आणि आता शेवटचा मुद्दा नव्हे तपशील सांगतो. मताधिकार हा जर आपल्या घटनेत गाभा असेल. गुलजारला एकदा विचारण्यात आलं की तुम्ही कविता किती वेळात लिहिता. भारताचा प्रतिभावान केला. त्याने उत्तर दिलं तुम्हाला काय वाटतं. मी पेन हातात घेतली आणि कविता लिहायला सुरुवात केली की 2 मिनिटांमध्ये कवितेचा जन्म होतो असं वाटलं. गुलजार म्हणाला अहो कविता वर्षानुवर्ष माझ्या काळजामध्ये लिहिली जाते आणि केव्हा तरी शब्दात प्रकट होते. सगळ्या महापुरुषांची मन ही अशा महाकवी सारखी असतात. मताधिकाराचा मुद्दा जेव्हा बाबासाहेबांना स्वप्नही पडलं नव्हतं की आपल्याला देशामध्ये असं काही स्थान मिळणार. 25शीतला तरुण मनुष्य होता आणि हा माणूस त्यावेळेला साऊथबरो समोर 6 कोटी म्हणजे मताधिकार नाही यासाठी भांडत होत. आज घटना वाचली म्हणजे आपल्या लक्षात येईल 6 कोटींना मताधिकार नव्हता पण ज्यांना मताधिकार होता त्यातल्या 90% लोकांना मताधिकार कशाला म्हणतात हेच माहीत नव्हतं. आपल्याला वाटतं की सगळ्यांना माहिती होती. आज सगळ्यांच्या परिचयाची एक उद्घोषणा आहे गर्व से कहो हम हिंदू आहे. फार चांगली गोष्ट आहे. पण 1901 आणि 1911 रिसले ज्या वेळेला जनगणना करत होता त्यावेळेला जे ख्रिश्चन होते त्यांनी ख्रिश्चन सांगितलं की ख्रिश्चन लिहिलं. शीख होते शीख सांगितलं की शीख लिहिलं. अँग्लो इंडियन लिहिलं. पण उरलेले जे सगळे होते त्यांची गणतीमध्ये तपशील लिहिताना कुणी सांगायचा मी अग्रवाल आहे, कुणी सांगायचा मी ओसवाल आहे, कुणी सांगायचा मी बॅनर्जी आहे, कुणी सांगायचा मी बावणे आहे, कुणी सांगायचा मी चित्पावन आहे. सगळ्या जातींची नावं घेतली आहेत मी. लक्षात घ्या धर्माचं नाव कोणीच सांगत नव्हता. 1919 आणि 1911ची परिस्थिती सांगते. अजून महात्मा गांधी आपल्या देशात यायला अवकाश होता आणि लोकमान्य टिळकांनी अशा या जनतेला स्वराज्यवादा जन्मसिद्ध अधिकार हे बीज त्यांच्यामध्ये रुजवलंय. तेव्हा आपल्या सगळ्या नेत्यांच्याबद्दल सुद्धा आपण बऱ्याच वेळेला बेजबाबदारीनं बोलतो. ते बोलायला नको. या जनतेला काहीच कळत नव्हतं तेव्हा रिसलेसमोर प्रश्न पडला आणि या सगळ्यांचा धर्म त्यांनी आपल्या मनाने लिहून टाकला. काय लिहिला माझी खात्री आहे की आपल्यापैकी फार कमी जणांना माहिती असण्याची शक्यता आहे.
शीख, अँग्लो इंडियन, ख्रिश्चन हे सगळे वधा जाता उरलेल्या लोकांचा धर्म लिहिला गैर मुस्लिम. तो आम्हाला चाललाय, लक्षात घ्या, तो आम्हाला चाललाय. आणि म्हणून तर सावरकरांसारख्या माणसाला याची गरज असली की या देशाचा खरा नागरिक कोण, म्हणजे त्यांची व्याख्या मला पडणार नाही, तो भाग वेगळा. पण जे नेते आमच्या मूलभूत गोष्टींचा विचार करीत होते त्यांच्याबद्दल निदान आपण बेजबाबदारीनं बोलू नये एवढं मला ही राज्यघटनेचं सरांचं पुस्तक वाचल्यानंतर कळलं. माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी या पुस्तकाने मौलिक भर घातलेली असं मला वाटतं. तेव्हा घटनेचा ग्रंथ हा काही लग्न समारंभामध्ये भेट द्यायचा ग्रंथ नाही, पारायण लावायचा ग्रंथ नाही. हा ग्रंथ नीटपणे आपले अधिकार समजून घेण्याचा आणि आपली कर्तव्य नीटपणे समजून घेण्याचा ग्रंथ आहे. असा आम्हाला जबाबदार करणारा एक ग्रंथ राऊतांनी दिला. एवढा मोठा ग्रंथ आणि इतक्या वैभव संपन्न दिमागदार पद्धतीने माझे मित्र निर्मल सूर्यवंशी यांनी प्रसिद्ध केलं. मलाही हेवा वाटला. पुस्तक वागायला तेव्हा तरी निर्मल आपलं एखादा असं पुस्तक काढेल असं मला वाटतं. इतका हा ग्रंथ त्यांनी काढला. या दोघांचे आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक मी कौतुक करतो. मला या निमित्तानं औपचारिक पद्धतीनं का होईना एवढ्या मोठ्या अध्यक्षपदावर बसवलं त्याबद्दल या दोघांचे आभार मानतो. मी अजिबात तयार नव्हतो, म्हणलं मला त्यातलं कळत नाही असं करू नका, पण दोघेही ऐकायला तयार नव्हते. मी लक्षात घेतलं की मी औपचारिक अध्यक्ष आहे आणि मग औपचारिक अध्यक्ष म्हणून मला जेवढं सांगता येण्यासारखं होतं सांगितलं, आपण ऐकून घेतलं. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद. या अध्यक्ष समारोपानंतर भास्कर विराजे पोहरे प्राध्यापक यांना विनंती करतो आपण सर्वांचे आभार व्यक्त करायचे. एक मौलिक सूचना पण पोहरे सर करणार आहेत, तेही आपण ऐकावी ही विनंती करतो. हॅलो, आजच्या या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक दत्ता भगत सर उपस्थित राहिलेले आहेत, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. ज्यांच्या हस्ते आजच्या या ग्रंथाचं प्रकाशन झालं असे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू व माजी खासदार आदरणीय डॉक्टर जनार्दन वाघमारे सर यांचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रसिद्ध इतिहास संशोधक प्राचार्य डॉक्टर सोमनाथ रोडे सर यांनी फार सखोल असं मार्गदर्शन या ठिकाणी आज केलेलं आहे, त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतो. तसेच निर्मल कुमार सूर्यवंशी सर निर्मल प्रकाशनचे यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि भीमराव राऊत सर यांनी या ग्रंथाचं अनुवाद मराठीमध्ये करून सर्वांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि माझे सहकारी डॉक्टर जाधव सर यांनी खूप छान पद्धतीने या ठिकाणी निवेदन केलं आहे, त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि समोर जे बसलेले प्रसिद्ध साहित्यिक, लेखक, विचारवंत, मला सर्वांचे नाव माहीत नाहीत पण नांदेडे साहेब आहेत, राऊत सर आहेत, पटणे सर आहेत, बरेच विद्वान आहेत सर्वजण, क्षमा करावी सर्वांचे नाव मला माहीत नाही. आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती लावली त्याबद्दल आपल्या सर्वांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि सर्वांना विनंती आहे की आता सुरूची भोजनाची व्यवस्था केलेली आहे, तर सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा अशी मी आपणास नम्र विनंती करतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.
हिरवी हिरवी पाने अंतयालाच आज अमृताची आली फळे भीमा तुझ्या जन्मामुळे अमृताची आली फळे भीमा तुझ्या जन्मामुळे खाली कवडे मोल जिणेवा म्हणजे होते आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते बुद्धाकडे जग हे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे बुद्धाकडे जग हे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी पुळे भीमा तुझ्या जन्मामुळे होता तो भीम माझा कोहिनूर भारताचा होता तो भीम माझा कोहिनूर भारताचा बुद्धाचा मार्ग त्यानी दाविला तारणाचा बुद्धाचा मार्ग त्यानी दाविला तारणाचा बुद्धाचा मार्ग त्यानी दाविला तारणाचा जीवन पथास उजळे होऊन दीपस्तंभ जीवन पथास उजळे होऊन दीपस्तंभ प्रबुद्ध बौद्धी करण्या केला इथे आरंभ उज्ज्वल भविष्यासाठी झिजला तो देह त्यांचा बुद्धाचा मार्ग त्याने दाविला तारणाचा बुद्धाचा मार्ग त्याने दाविला तारणाचा पांडित्यपूर्ण शैली होती ती भाषणाची पांडित्यपूर्ण शैली होती ती भाषणाची सदैव दूरदृष्टी दृढनिश्चयी भीमाची बाबाचा मानिपिंड बुद्धीच्या सागराचा बुद्धाचा मार्ग त्याने दाविला तारणाचा बुद्धाचा मार्ग त्याने दाविला तारणाचा ग्रंथात ग्रंथरूपे राही अमर तो आज ग्रंथात ग्रंथरूपे राही अमर तो आज विष्णू कधी न लोपे प्रकल्प भीमराज गुणवान पूज्य ठरला आदर्श गौतमाचा बुद्धाचा मार्ग त्याने दाविला तारणाचा बुद्धाचा मार्ग त्याने दाविला तारणाचा होता तो भीम माझा कोहिनूर भारताचा होता तो भीम माझा कोहिनूर भारताचा बुद्धाचा मार्ग त्याने दाविला तारणाचा बुद्धाचा मार्ग त्याने दाविला तारणाचा बुद्धाचा मार्ग त्याने दाविला तारणाचा कणाकणानी ज्ञान वेचुनी प्रबुद्ध हो मानवा प्रज्ञेचा हा प्रकाश दाविल मार्ग तुला रे नवा हो प्रबुद्ध हो मानवा हो कणाकणानी ज्ञान वेचुनी सिद्धार्थाच्या हृदयांतरी ज्ञानज्योत चेतली बुद्धमुखाने या ज्योतीची प्रभा जगी फाकली
दीपाने तुही चेतवी, त्या दीपाने तुही चेतवी, तव हृदयीचा दिवा प्रबुद्ध हो मानवा. हो कणाकणानी ज्ञान वेचुनी, धम्मचिंतनी आचरणाची कळेल तुझ संहिता. अष्टमार्ग हे निश्चित नेतील बुद्धत्वाच्या पथा. पंचशिलेचा निवास हृदयी, पंचशिलेचा निवास हृदयी, निर्वाणास्तव हवा प्रबुद्ध हो मानवा. हो कणाकणानी ज्ञान वेचुनी, मनोभूमीतून तुझ्या रुजावा बोधी वृक्ष हा पुन्हा. त्या शाखेची शीतल छाया लाभावी बहुजना. करुणा प्रेरित कार्य तुझे हे, करुणा प्रेरित कार्य तुझे हे, संजीवन दे जीवा प्रबुद्ध हो मानवा. हो कणाकणानी ज्ञान वेचुनी. पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा. पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा. रानमाळ असता अभिमान देह इथे झिजविला. शिंपडून रक्ताचं पाणी शिवार हा भिजविला. बहरली कणस इमानी माणसं, बहरली कणस इमानी माणसं, नाचतो जोंधळा. पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा. पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा. त्रिसरणाची झडपतयाला कुंपण पंचशिला. बुद्धम शरणम मार्ग एक हा जाण्यासाठी भला. मिटते भ्रांती मिळते शांती, मिटते भ्रांती